ज्वारीपासून एक पौष्टिक अशी रेसिपी घेऊन आलो आहोत। स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर। 2 कप ज्वारी मी 24 तासासाठी भिजत घातली होती। 12 तासानंतर पाणी चेंज करायचे आणि परत 12 तासासाठी भिजत घालायचे, म्हणजे कुकरच्या शिट्ट्या आपल्याला कमी कराव्या लागतात आणि ज्वारी भिजेल एवढं पाणी घालायचे आणि याच्या 7 ते 8 शिट्ट्या करून घ्यायच्या। तोपर्यंत आपण या रेसिपीला आणि पौष्टिक बनवण्यासाठी शेवग्याची ही झाड लावलेलं आहे मी शेवग्याचं, त्याची फांदी कट करून आणलेली आहे। तुमच्याकडे जर शेवगा नसेल तर तुम्ही दुसरी कुठली पण भाजी वापरू शकता। मेथी, पालक सुद्धा या रेसिपीला वापरता येतो। आता आपण शेवग्याची सर्व पानं काढून स्वच्छ पाण्याने यांना धुवून घ्यायचे। शेवग्याची पानं अशा पद्धतीनं काढायची। ह्या कोवळ्या शेवग्याची पानं आहेत, त्यामुळे अशा पद्धतीनं काढायची आहेत। जर शेवग्याची पानं जून असतील तर एक पान सेपरेट करून घ्यायचे। आता आपली निवडलेली शेवग्याची पानं आता आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतोय। अशा पद्धतीनं शेवग्याची भाजी ही रोगप्रतिकार शक्ती तर वाढवतेच, तसेच ही नॅचरली उगवत असल्यामुळे याच्यावर कुठलाही फर्टिलायझर किंवा केमिकल याला वाढवण्यासाठी घातलेलं नसल्यामुळे अतिशय ही पौष्टिक भाजी तयार होते। आता आपण 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 3 हिरव्या मिरच्या घातल्या आहेत आणि हे सर्व मिक्सरला याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला शिजवण्यासाठीचा जो वेळ आहे तो कमी लागेल। आता आपली ज्वारी शिजून झालेली आहे। आता मी बागेतनं फुलं आणलेली आहेत। हा सोनचाफा आहे, हा गावठी गुलाब आहे, गुलकंद गुलाब म्हणतात याला, आणि ही सर्व मोगऱ्याची फुलं आहेत। आपली ज्वारी मस्त शिजली आहे, एकदम मऊ छान अशा पद्धतीनं शिजली पाहिजे, म्हणजे आपल्याला खाताना एकदम ज्वारीचा हुरडा खाल्ल्यासारखं लागतं। खायला ही खूप छान अशा पद्धतीची रेसिपी तयार होते। आता आपण शेंगदाणे पण उकडायला ठेवलेले आहेत। हे शेंगदाणे रात्री भिजत घातले होते, हे सकाळी आता आपण रेसिपी तयार करतोय। असं 12 तास भिजवल्यामुळे आपल्याला उकडायला कमी वेळ लागतो। कमी वेळ कुकिंगसाठी जर आपल्याला करायचं, शिजवायला कमी वेळ आणि गॅसची बचत जर करायची असेल तर पदार्थ जर जास्ती वेळ भिजवला तर शिजायला कमी वेळ लागतो। अशा पद्धतीने एका उकळीमध्येच आपले शेंगदाणे छान उकडले आहेत। आपण मीठ घातलं होतं, रॉक सॉल्ट, त्यामुळे शेंगदाण्यांना छान असा मिठाची टेस्ट लागेल। जर तुम्ही मीठ कमी खात असाल तर मीठ स्किप केलं तरी पण चालतं। आता कढईमध्ये जाड बुडाची कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये 2 पळ्या तेल घ्यायचे। रेसिपीला आपण कमीत कमी तेल वापरत असतो नेहमी। तेल चांगलं तापलं की 1 चमचा मोहरी घालायची आणि 1 चमचा जिरे घालायचे आणि चिमूटभर हिंग घालायचं। मोहरी आणि जिरे छान तडतडले की मग हिंग टाकायचा। हिंगामुळे खूप छान सुगंध पसरतो आणि टेस्ट पण छान येते आणि पोटासाठी, पोटदुखीसाठी सुद्धा हिंग खूप उपयोगी असतो। आणि कढीपत्ता घातला आहे, कढीपत्ता पण स्वच्छ धुवून फ्रेश कढीपत्ता झाडाचा तोडलेला आपण वापरतोय। 1 चमचा हळद घातली आहे आणि हिरवी मिरची, लसूण आणि शेवग्याची पानं आपण मिक्सरला काढलेली आहे, त्याची पेस्ट आपण टाकतोय। पेस्ट टाकल्यामुळे झटपट शिजते। आणि दुसरं म्हणजे मुलांना जर त्यामध्ये अख्खी पानं घातली तर भाजी टाकल्यामुळे खातात की नाही अशी जर शंका असेल तर अशा पद्धतीनं तुम्ही पेस्ट टाकू शकता। त्यामुळे पूर्ण रेसिपीमध्ये एकजीव पण होते, खायला पण खूप छान लागते आणि शिजायचा वेळ पण वाचतो। आणि उकडलेले शेंगदाणे आपण 3 ते 4 चमचे घातले त्याच्यामध्ये। व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचे। आपण हिरवी मिरची घातलेली आहे, त्यामुळे 1 चमचा लाल तिखट घातलंय। लाल तिखटाची टेस्ट आणि मिरचीची टेस्टमध्ये तिखटामध्ये थोडा फरक असतो, त्यामुळे लाल तिखट घातल्यामुळे थोडासा पदार्थाला स्पायसीनेस येतो। आणि आपण 1 ग्लास पाणी घातलं आहे। पाणी घातल्यानंतर एक वाफ द्यायची आहे, ज्यामुळे आपली जी शेवग्याची पानं आहेत ती छान आपली शिजून जातील। 5 मिनिटानंतर आपण झाकण काढलेलं आहे आणि आपली छान शेवग्याची पानांची पेस्ट शिजली आहे। तर 2 चमचे आपण रॉक सॉल्ट वापरतोय।
या रेसिपीला आपण रॉक सॉल्ट घालतो आहे, म्हणजे पोटदुखीचा ज्यांचं डायजेशन वीक असतं, कमकुवत असतं, त्यांच्यासाठी अशा पद्धतीचं काळं मीठ जर वापरलं तर अन्न पचायला खूप सोपं जातं. अशा पद्धतीनं सर्व मीठ आणि मसाले सर्व एकजीव करून घ्यायचे. ही रेसिपी करायला नंतर जास्ती वेळ लागत नाही, फक्त भिजवणे आणि शिजवणे ज्वारी एवढ्यामध्येच वेळ जातो. बाकीची रेसिपी करायला कमी वेळ लागतो, कारण आता ज्वारी आपली पूर्ण शिजलेली असल्यामुळे आपल्याला फक्त फोडणी देऊन परतवणे एवढंच काम शिल्लक राहिलेलं असतं. अशा पद्धतीनं आपली ही एक वाफ दिलेली आहे आणि आपली ही रेसिपी तयार आहे. त्याच्यामध्ये आपण पालेभाजीचा वापर केलेला असल्यामुळे आपल्या रेसिपीला आणि पौष्टिकता मिळालेली आहे. आपण आपल्या चॅनलवर या घुगऱ्या, याला ज्वारीच्या घुगऱ्या म्हणतात, त्याची एक रेसिपी केलेली आहे कांदा आणि टोमॅटो घालून फक्त. आणि आजची जी रेसिपी केली आहे त्याच्यामध्ये आपण शेवग्याची पानांचा वापर केलेला आहे, त्यामुळे रेसिपीची पौष्टिकता वाढते. अशाच आपण आपल्या ज्या रेसिपीज असतात त्यांना जास्तीत जास्त पौष्टिक कसं करता येईल याचा आपण नेहमी प्रयत्न करत असतो. अशा पद्धतीनं उकडलेले शेंगादाणे घालायचे आणि ही रेसिपीवर आपण आता तयार आहे खाण्यासाठी. याच्यावर मस्तपैकी एक लिंबू पिळायचा. लिंबू पिळल्यामुळे आंबट टेस्ट खूप छान येते. आपण याच्यामध्ये टोमॅटोचा वापर केलेला नाही आहे, त्यामुळे आपण लिंबू पिळतोय. लिंबू पिळताना अशा पद्धतीनं लिंबू दाबून घेतला की बी निघतं आणि बी काढल्यामुळे आपला जो लिंबूचा रस आहे तो कडू होत नाही. अशा पद्धतीनं लिंबू पिळायचा आणि ही रेसिपी खाण्यासाठी रेडी. अतिशय पौष्टिक हेल्दी रेसिपी आहे, भरपूर फायबर असलेली रेसिपी. तुम्हाला आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.